जय श्रीराम मित्रांनो, आजचा आहे ना मॉर्निंगचा व्ह्यू इतका कडक होता भावांनो. तुम्ही आजवर व्ह्यू पहा, एकच नंबर व्ह्यू होता. आजही पेपर होता. म्हटलं की लवकर जातो कॉलेजला आणि बघतो नियोजन काय पेपरचं. कॉलेजमध्ये पोहोचलो, सगळे मित्र वगैरे भेटले. त्यांना विचारलं तुमचं भावांना अभ्यास वगैरे झालाय की नाही. सगळे हसायला लागले भावांनो, कारण अभ्यास आमच्यात तर कोणीच करत नाही. संपलं भावांनो पेपर, सगळ्यांना एकच नंबर गेला होता, त्याच्यामुळे सगळे खुश होते. तर संपला, मी आलो दुकानात, तेवढ्यात आपला मित्र भेटला. त्याला पैशांची गरज होती, त्याला पैसे दिले. ह्या दोघांचं म्हणणं होतं की आम्हालाही तुमचे व्हिडिओ द्यायचं. म्हणलं की मग घ्यावा यांना. तेवढ्याच आपला स्टिंगलोवर मित्र आला आणि जो बाहेर उभा होता तो आपल्या मागच्या ब्लॉक मधला तिसरा मित्र होता. तो काय गोळा खायला आला नाही. आलो मागं आपल्या लिंबाच्या झाडाला, आपण मस्तपैकी पाणी दिलं, त्याला एकदम गार केलं, कारण तो आपल्याला सावलीच असतो वर्षभर, आपण त्याला गार केलंच पाहिजे. तेवढ्यात आपल्या मित्राचं पार्सल आलं भावांनो. आपला मित्र आहे ना धोनीचा एकदम मोठा फॅन आहे, बिगेस्ट फॅन आहे. तर त्याने जर्सी ऑर्डर केली होती. जर्सी एकच नंबर होती भावांनो. पण शेजारी जो मुलगा होता तो यामाचा फॅन होता. त्याने आपली जर्सी घेतली आणि फेकून द्यायला लागला. आपला तिसरा मित्र आला भावांनो. तो म्हणला तुला काही घेणं नाही की नाही भावा, तू नुसता शूट करत असतो. मी आलो बँकेत भावांनो. बँकेत माझं काम होतं, पण बँकेबाहेर एवढी गर्दी पाहून मला तर एकदम चक्कर यायला लागली. मी म्हणलं काहीतरी गारच पेतो. काय थंडगार मसाला ताक घेतला आम्ही. मामांचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, ताक एक नंबर बनवतात मामा, आमच्या इकडचे ते बँकेसमोर असतात. रात्र झाली भावांनो. आपल्या गल्लीतले हे दोन रायडर आहेत. हे रायडर ना एकदम भारी स्टंट करत असतात. तर तुम्ही एकदा स्टंट पाहायचा. रोम रोम भाइयों, रुको जरा सबर करो. शाबाश. भावांना अचानकच पोट दुखायला लागलं माझं. तर गोळ्या वगैरे आणल्या, गोळ्या वगैरे घेतल्या झाली भावांना. जेवण वगैरे झालं होतं. आपले सगळे मित्र येऊन बसले होते. तर आजच्यासाठी एवढंच भावांना. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.